वक्त गुजर गया। तर जय श्रीराम भावानो, मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ थंबनेल बघून कळालं असेल की कोणत्या कॉन्टेंटवर होणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपला फोटो ॲड करून घ्यायचा, एक्सेप्ट रेशोवर क्लिक करून 9.16 रेशो घ्यायचा। त्यानंतर फोटोची लेंथ अशी झूम करून सेट करून द्यायची। त्यानंतर बॅक यायचा। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। ओव्हरलेमध्ये जायचं, ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करायचा, खाली स्क्रोल करायचं, इथं दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं। त्यानंतर फोटोची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर बॅक यायचं, जिथं बीट 1 आणि बीट 2 दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचा आहे। चला तर मी एकदा स्प्लिट मारून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू। अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर बॅक यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे। आता आपल्याला इथं 2 पेज आहे ते ॲड करायचे आहे। चला तर आपण ॲड करून घेऊया। पेज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर 1 नंबरची पेज आहे ती 1 नंबरच्या फोटोपर्यंतच अप्लाय करायची। त्यानंतर त्याला मोठी करून इथे सेट करायची। 2 नंबरची पेज आहे ती देखील अशी 2 नंबरच्या फोटोपासून ते लास्टपर्यंत अशी सेट करायची, अशी इथपर्यंत लावून घ्यायची। त्यानंतर बॅक यायचं, इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं। तिथं दिसेल तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये यायचं। हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा, हा इफेक्ट अप्लाय करायचा। त्यानंतर 2 नंबरच्या याला क्लिक करायचं, ॲनिमेशन मध्ये यायचं। थोडं लोड घेत आहे। इनमध्ये आल्यावर रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा। त्यानंतर पुढच्या याला क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं, रॉक होरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि लास्ट टाइमला क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं। इथं दिसेल तुम्हाला पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा। त्यानंतर बॅक यायचं, स्टार्टिंगच्या वेळेला क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला क्रॉस ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं आणि 2 नंबरचे इमेज कसे यायचं, इफेक्टवर आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं। इथं दिसेल तुम्हाला ग्लिचमध्ये आल्यावर क्रोमॅटिक हा ग्लिच इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर ते शेवटपर्यंत असं अप्लाय करायचा। ॲडजस्टमेंटमध्ये येऊन आयडेंटिसिटी कमी करून टाकायची आहे। त्यानंतर बॅक यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं। परत इथं दिसेल तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये यायचं। लेग टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा, तो स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत असा अप्लाय करून टाकायचा। त्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे। एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा।